इसके लिए बोलता हूँ कि अगर आप हाईवे पे गाड़ी चलाते हो तो एटलीस्ट शूज़, कौन सा भी शूज़ हो, आपको कितना भी सस्ता शूज़ हो, कैसा भी शूज़ हो, एटलीस्ट शूज़ पहनो। अगर शूज़ रहता है तो अगर उंगली नहीं जाती, अगर शूज़ रहता है तो उंगली में डैमेज नहीं आता। अच्छा हुआ कि मेरे को कुछ प्रॉब्लम नहीं हुआ गिरने के बाद भी। एक तो ऊपर से गाड़ी ठोक दिया, गलती तो आप कर बैठे ऑलरेडी, ऐसा कुछ नहीं। यही चला रहे थे, मुझे भी पता है। हाँ। लेकिन इतना सब हो गया, वो कौन देगा मेरे को अभी, ये बता भाई लोग। अभी आप लोग से रिक्वेस्ट है, दारू पी के गाड़ी ना चलाए। कल रात में हमारे साथ ऐसे घटना हो गया, जो हमारा दोस्त गाड़ी चला रहा था, उसने देखा नहीं सामने और एक्सीडेंट हो गए भाई साहब के साथ। सुप्रभात मंडळी। तर मित्रांनो, काल एक आपल्यासोबत इन्सिडेंट घडला काल रात्री। तर काल मी ऑफिसवरून येत होतो रात्री, तर त्या दरम्यान एका बाईकवाल्याने माझ्या बाईकला ठोकलंय। तर मी ऑलमोस्ट थांबलोच होतो लेफ्ट साईडला जाण्यासाठी, इंडिकेटर पण दिला होता आणि जस्ट आतमध्ये वळणार तर मागच्या बाईकवाल्याने येऊन पूर्ण माझ्या राइट साइडला जे आहे ठोकलेला। चल बोल, आपका लाइसेंस दिखाओ। हम लोग गए थे कल, दिखाओ ना लाइसेंस, दिखाओ लाइसेंस है। आपके पास ना हेलमेट है ना कुछ है। आप बोल रहे थे कलम्बोली में गए, आपके पास हेलमेट है? किधर है? नहीं है, नहीं है। जो है मैं रियल वही बोल रहा हूँ, ये भी बता रहा हूँ। अरे ये भाई साहब बोल रहे, आप बोल रहे ये चला रहे, वो चलाने के यही चला रहे हैं, ऐसा कुछ। हाँ, यही चला रहे थे, मुझे भी पता है। हाँ। लेकिन इतना सब हो गया, वो कौन देगा मेरे को अभी, ये बता। ठीक है, आपके पास लाइसेंस है, लेकिन आपने जो ठोका है उसका मुझे नुकसान भरपाई दे दो। बोल रहे ना दादा, हम लोग गैरेज वाले ले सकते हैं। अरे आप बोल रहे हो और मैं मान दूं? नहीं, हम लोग गैरेज भी अपना दिखा रहे हैं, तो कुछ नहीं है। क्या बोल रहे हो? आप बोल रहे हो और मैं मान दूं? कहने का मतलब ऐसा कुछ नहीं, हम भाग जा रहे हैं लेकिन गैरेज कहीं नहीं। अरे वो तो ठीक है, आप ही नहीं भाग, अभी क्या करें? अभी देखो, मेरे को जो भी खर्चा हो गया वो देना पड़ेगा, जो भी खर्चा हो। लेकिन आप बोल रहे मैं मान लूँ, मैं कैसे मान लूँ? 3.5 अभी आपने बताया, उससे बात किया ना, तो उसने क्या बोला कि अगर वो सब बैंड रहेगा तो इसका ये और ये कौन बैंड निकल करके देगा? वही करके देगा, लेकिन वो तो चेंज ही करना पड़ेगा। इधर आ जाओ, इधर आ जाओ, इधर आ जाओ, इधर आ जाओ। आपको अगर मैं बोल रहा हूँ, गलत बोल रहा हूँ, तो इधर बैठो और ये देखो कितना बेंड हुआ। ये देखो, ये हैंडल, ये देखो, ये नीचे तो मैं देख रहा हूँ, ऐसे इधर बैठे थे, बेंड हुआ है ना। ये तो मान लो बहुत ज़्यादा 1000 रुपये के अंदर आ जाएगा। ये वो 1000 रुपये के अंदर आ जाएगा। इसका बेंड रहे, इसका थोड़ा सा बेंड है, हो गया है। ये थोड़ा पीछे की तरफ आ गया है थोड़ा, और गाड़ी एक साइड में जा रही है। आप मैकेनिक हो ना, तो आप बताएं क्या करें हम। तो मैं अभी आपको 1000 रुपये से 1000 रुपये में कैसे होगा दोस्त? 3500 रुपये बोल दिया, 1000 रुपये बोल रहे। अब इतना तो आप देखो, विश्वास कर ही सकते हो, मैं आपको 1000 रुपया मार दे रहा हूँ, अगर नहीं आपका उतने में सटेगा। त्याच्यानंतर माझा जो लेग गार्ड आहे तो बेंड झालाय, त्यानंतर हँडल मध्ये मला थोडंसं वाकडं झाल्यासारखं वाटतं हँडल, आणि त्याच्यानंतर पुढचा जो आपला सस्पेन्शन आहे तो थोडा म्हणजे तो आता जाऊन मला चेक करायला लागेल की तो बेंड झालाय का, आणि रिम पण चेक करायला लागेल, कारण थोडीशी गाडी आहे ना एका साईडला जाते गाडी। तर मला ते जाऊन आता शोरूमला मी चाललोय चेक करण्यासाठी, पण तो रात्री खूप भयानक प्रकार घडला, तो खूप डेंजर होता। पण नशीब की आम्हाला काहीच लागलेलं नाहीये, दोघं पण आम्ही रस्त्यावर पडलो, त्यामुळे गाडीचं थोडंफार माझं डॅमेज वगैरे आलेलं आहे,
आणि ते मी तुम्हाला जसं बोललो की फोर्क मध्ये थोडासा प्ले वाटतोय मला, आणि माझं लेग गार्ड जे आहे पूर्ण बेंड झालंय. मागून येऊन गाडी मित्रांनो लावली त्याने, आणि दोघं पण आय थिंक दारू पिलेले होते, त्यांच्याकडे हेल्मेट नव्हतं. आणि आम्ही थांबत असताना डाव्या साईडला असताना त्यांनी ओव्हरटेक ज्या साईडने आपण करतो त्या साईडने येऊन पूर्ण गाडी क्रॅश केली, आणि दोघं पण आम्ही रस्त्यावरती, ते दोघं रस्त्यावरती मध्ये पडले, आणि मी जी आहे ती गाडी थोडीफार माझी सावरली, त्यामुळे पूर्ण गाडी रस्त्याला लागू दिली नाही. सो मी तुम्हाला दाखवतो की, तर हा जो गार्ड आहे हा पूर्ण बेंड झालाय, तुम्ही बघू शकताय. तुम्हाला दाखवतो, एक मिनिट. हे हँडल आहे, तर इथून जर बघितलं तर तुम्हाला की गार्ड कसा झालाय हे बघा, आणि हे बघा. हे जे एका सरळ रेषेत पाहिजे होतं ते पूर्ण बेंड झालंय, आणि मला हे हँडल पण थोडस पुढे गेल्यासारखं वाटतंय, आणि इथे पण थोडस प्ले आल्यासारखं वाटतोय मला. तर आता मी निघालोय शोरूम मध्ये. तर आता शोरूम मध्ये गेल्यानंतर मी गाडी दाखवेन, आणि नंतर मी बघेन की काय प्रॉब्लेम झालाय, काय इश्यू झाला आहे, मेजर इश्यू आहे का, तर मला चेक करावं लागेल. तर ही जी रात्री मी काही व्हिडिओ काढू शकलो नाही परफेक्ट टायमिंगला, कारण माझ्याकडे कॅमेरा नव्हता. मी त्यांच्याकडे नुकसान भरपाई मागितली, तर ते पहिल्यांदा नाहीच म्हणून बसले, काहीच देणार नाही, माझ्या गॅरेज वरती चला मी तुम्हाला करून देतो असं वगैरे काय काय सांगितलं. मी मेकॅनिक आहे वगैरे सांगितलं. तर मी त्यांना बोललो की मी तुमच्यावरती कसा विश्वास ठेवू. तर ते बोलले की माझा नंबर घ्या, माझ्या घरी चला, आणि वगैरे वगैरे ते काय काय खूप सांगत होते. पण रात्र एवढी होती की रात्रीचे 11:30 वाजले होते. वही तो चीज मैं बोल रहा हूँ, वही तो चीज मैं आपको बोल रहा हूँ. अगर आपको 1000 रुपये में दे रहा हूँ और लगेगा तो आप मेरे पास फोन करना. अगर एक बार जबान से मुकर गया तो बोलना मुझे लगना वगना, मतलब अगर 3000 में दे दिया. मैंने बोला है ना, वीडियो चल रहा है उधर, इससे ज्यादा अगर 1 भी रुपये लगता है तो भी लूंगा, अगर नहीं लगा कम लगा तो बचा हुआ पैसा वापस भी कर दूंगा. ये बोला है ना मैंने. एक तो ऊपर से गाड़ी ठोक दिया, गलती तो आप कर बैठे ऑलरेडी, ऊपर से मान रहे. इसका मतलब मेरे ऊपर एहसान कर रहे हैं क्या आप? मान रहे नहीं, मैं एहसान नहीं कर रहा हूँ भाई, एहसान की बात ही नहीं है. मैं गलती किया हूँ तो मैं मान. तो वही बोल रहा हूँ ना, मेरे को दे दो पैसा, मैं जो बचा हुआ वापस कर दूंगा, अगर लगेगा तो वापस मांग भी लूंगा. ये देखो अभी क्या किया है, वीडियो मत दाखव, इकडं फ्लॅश लाईट ऑन कर. हे ऑलरेडी हे बेंड करून टाकले, हे पण बेंड झाले, हँडल पण बेंड झाले, आणि गाडी एका साईडला वळते. या मित्रांनी आहे ना गाडी येऊन पाठीमागून ठोकलेली इंडिकेटर देत असताना, आणि आता बोलतात पैसे द्यायला नाही बोलतायत. त्यांना जे हिरोच्या शोरूम मध्ये फोन केला होता तर त्यांनी 3,500-4 हजारचा खर्च सांगितलाय. त्यांना बोललो मी आता खर्च द्या, उद्या सकाळी उरलेले पैसे तुमचे परत देईन, पण ते ऐकत नाहीयेत. ते बोलतात 1000 रुपये देतो, तो उरलेला खर्च कोण करेल. तर त्यांना बोललो मी की उरलेले तुमचे जे पैसे असतील ते वापस देईन, जेवढा खर्च येईल, आणि जर 3,500 रुपयाच्या वरती जर लागत असतील तर ते पण मागून घेईन. आता तुम्ही सांगा की यांचं काय करायचं. बोलो आप, बोलो क्या करने वाले हो, बोल. अभी मैं तो आपको यही बोल रहा हूँ कि आप 1000 रुपये ले लो. जाए आपने एक तो पीछे से आके ठोक दिया, ऊपर से आपके पास हेलमेट नहीं है, आप लोग दोनों दारू पिए हुए हो. वो तो हम पिए, हम तो. हाँ, तो पिए हुए तो मेरे ऊपर एहसान कर रहे हो आप. पिए हुआ है तो मेरे ऊपर एहसान कर रहे हो. बहुत बड़ा ये आप बोल रहे हो नहीं, लेकिन मुझे कल रिम आउट लग रहा है तो नया डालोगे नहीं आप. हाँ, तो उसका तो 400 रुपये लेगा ही ना, वो आउट निकालने का लेगा या नहीं लेगा, तो उसका कौन देगा फिर वापस. तो इसी के लिए बोला है ना, कम लगेगा तो वापस दे दूंगा, अगर ज्यादा लगेगा तो मांग के ले लूंगा. ये कैमरा ऑन कैमरा बोल रहा हूँ मैं. और 11:15 11:30 वाजले होते, त्या दरम्यानची ही गोष्ट आहे. तर चला मी आता चाललोय शोरूमला. शोरूमला गेल्यानंतर आपण त्यांना विचारू की काय काय झालंय काय नाही, आणि मग आपण बघू की किती खर्च येतोय आपल्याला. तर त्यांच्याकडून मी एक लमसम अमाऊंट घेतलेली आहे. तर बघू आपण गेल्यानंतर काय होईल,
आणि शोरूम मध्ये गेल्यानंतर आपण बघू की काय काय खर्च येतोय आपल्याला, किती काय काय प्रॉब्लेम आला. तर हँडल मध्ये हा पोर्शन जो आहे तो मला थोडासा पुढे वाटतोय. तर बघितला थोडासा पुढे वाटतोय बघा. गाडी सरळ आहे, थोडासा पुढे गेलेला वाटतोय. हा थोडा मागे आहे, हा थोडा पुढे आहे. सो आय थिंक थोडासा इथे कुठेतरी बेंड आलेला आहे, असं सरळ पुढे गेलेला आहे असं मला वाटतंय. चला आता आपण शोरूम मध्ये जाऊ आणि पुढे काय होते ते बघू आपण. मी रात्रीच शोरूमचा जो मी रेग्युलर ज्याच्याकडे सर्व्हिसिंग करतो त्यांना मी फोन लावला आणि त्यांना विचारलं की असं असं झालं तर कितीपर्यंत खर्च येऊ शकतो. तर ते मला बोलले की एक सर्टन अमाऊंट त्यांनी सांगितले, एवढं येऊ शकतो. तर आपण जाऊन आता शोरूम मध्ये गेल्यानंतर बघू. चला मग आपण पटकन शोरूम मध्ये आधी पहिला जाऊ आणि मग मी तुम्हाला पुढची प्रोसेस काय आहे काय नाही ते दाखवतो. चला. तर मित्रांनो मी सर्व्हिसिंग सेंटरमध्ये पोहोचलोय. तर आता बघू, विचारू काय करतात काय नाही. मी आता हिरो शोरूमच्या स्टोअरमध्ये जाऊन आलो. तर आपलं जे लेग गार्ड आहे ते लेग गार्ड अवेलेबल नाही आहे. तर ते बोलतात की 15 दिवस लागतील येण्यासाठी आणि मग 15 दिवसानंतर ते येईल. तोपर्यंत काय करावं तर बघू. ऐका ना, मी काय म्हणतो, गाडी आहे ना थोडंसं चेक करायची, टेस्टिंग करायची. रात्री आहे ना संध्याकाळी येताना ते साईडने ठोकली आहे गाडी एकाने, ते लेग गार्ड झालं आहे बेंड. तर मला आहे ना आपला जो सस्पेन्शन आहे ना पुढचा आणि रिम आणि हँडल थोडी वाटते की थोडंसं आउट आहे. तर ते एक चेक करायचं होतं. नवनाथ आलेत का? ते मॅडम बोलले की नवनाथ, मी रात्री नवनाथला फोन केला होता. हां, तर ते बोलले की उद्या सकाळी आपण बोलू. आता मी विचार लेग गार्ड आहे का, पण ते लेग गार्ड नाही बोलले. हाँ अभी ये गार्ड अवेलेबल भी नहीं है. मित्रांनो जे मॅकॅनिक आहेत ते ट्रायल घ्यायला चाललेत. ते ट्रायल घेऊन आल्यानंतर आपण विचारू त्यांना काय इश्यू आहे का. त्यांना आपण विचारू की काय काय प्रॉब्लेम झाला आहे. आता आल्यानंतर आपल्याला समजेल. तर बघू आपण काय ते सांगतायत. आणि आजच्या समोर आहे बघा HM हिरो मोटर्स. सध्या जे आहे लेग गार्ड अवेलेबल नाही आहे. तर बघू, लेग गार्ड ते बोलले की 15 दिवसानंतर येईल. सो 15 दिवस थांबावं लागेल आपल्याला जोपर्यंत लेग गार्ड येतील. कारण की गॅरंटी पण नाही देऊ शकत की 15 दिवसात येईल. कारण की आपली जी बाईक आहे ती 2V आहे, म्हणजे 2019चा मॉडेल आहे. सो जेव्हा नवीन लॉन्च झाली एक्सपल्स, म्हणजे पहिल्यांदा जेव्हा एक्सपल्स लॉन्च झाली तेव्हाचं मॉडेल आहे. सो समजेल बघा गाडी घेऊन. ते आपण त्यांना विचारू. ओके सब नहीं, प्रॉब्लम कुछ है तो क्या प्रॉब्लम है, क्या है मतलब जेन्युइन ये आउट हो गया है. हाँ नहीं, लेकिन ये आउट हुआ है ना थोड़ा सा हल्का. शोरूम मधून मी आलोय बेंड काढून. लेग गार्डचा पण बेंड काय पूर्णपणे निघालेला नाहीये, थोडा बेंड आहेच अजून. इथून जर तुम्ही बघितलं तर बेंड दिसतोच आहे. हे बघा, अजून पण प्रॉपर बेंड निघालेला नाहीये. सो आपल्याला नवीन लेग गार्ड घातल्याशिवाय पर्याय नाही. कारण की हे आता बेंड काढल्यानंतर सपोज जर पुन्हा एकदा कोणीतरी ठोकलं आणि ते पूर्णच मागे आले तर आपण काहीच करू शकत नाही. सो नवीन गार्ड येईपर्यंत आपण थोडं वेट करू आणि मग नवीन गार्ड आल्यानंतर नवीन गार्ड टाकू. चला आपण जाऊ आता त्या माणसाकडे जाऊ आणि त्याला कॉल करतो आधी आणि त्याला सांगतो की काय काय प्रॉब्लेम आला, काय काय इश्यू आला.
ते सांगितलं की 15 दिवस जातील, जसं मी तुम्हाला मगाशी बोललो. सो मी आता त्या माणसाकडे जाईन आणि त्याचे जे पैसे आहेत उरलेले ते वापस करेन. मला जेवढी गरज आहे तेवढेच ठेवेन. अराउंड ते आऊट काढायचे समथिंग रुपये जे आहेत त्यांनी जे घेतलेले आहेत तेवढेच मी ठेवेन. सो बाकी त्यांना परत करेन. आता आपण डायरेक्टली जाऊ त्या माणसाकडे ज्याने काल आपल्याला गाडी ठोकली होती. त्याचा नंबर वगैरे मी घेऊन ठेवलाय, तर त्याला कॉल करेन आणि मग त्याच्याकडे जाईन. भाई लोग, अभी आप लोग से रिक्वेस्ट है, दारू पी के गाड़ी ना चलाए. कल रात में हमारे साथ ऐसे एक घटना हो गया. जो हमारा दोस्त गाड़ी चला रहा था, उसने देखा नहीं सामने और एक्सीडेंट हो गए भाई साहब के साथ. बस सबसे ही रिक्वेस्ट है, दारू पी के गाड़ी ना चलाए. और भाई लोग, ये खुद मैकेनिक है. ये पीछे बैठे थे और उनका दोस्त गाड़ी चला रहा था. इनको सब पता है कि क्या हुआ है, लेकिन मैं भी आपको रिक्वेस्ट करता हूँ कि आप दारू पी के प्लीज़ गाड़ी मत चलाओ. और जो भी है वो मतलब हेलमेट वगैरह जो भी है वो पहन के ही गाड़ी चलाओ. ऐसा गाड़ी मत चलाओ, क्योंकि वो अभी बोल रहे हैं कि दोस्त का उंगली को फ्रैक्चर आया है. इसके लिए बोलता हूँ कि अगर आप हाईवे पे गाड़ी चलाते हो तो एटलीस्ट शूज़, कौन सा भी शूज़ हो, आपको कितना भी सस्ता शूज़ हो, कैसा भी शूज़ हो, एटलीस्ट शूज़ पहनो. अगर शूज़ रहता है तो अगर उंगली नहीं जाती, अगर शूज़ रहता है तो उंगली में डैमेज नहीं आता. अच्छा हुआ कि मेरे को कुछ प्रॉब्लम नहीं हुआ गिरने के बाद भी. तो ये आप सीख लो कि ऐसा मत करना, ठीक है भाई. बचा हुआ 1000 रुपये जो है वापस कर देता हूँ, ठीक है. लेकिन आइंदा ऐसा मत करो. डेली में रूटीन में मेरे को इतने बहुत सारा ऐसा हादसा देखता हूँ भी, और वो अच्छा नहीं लगता कि अपने वजह से किसी को प्रॉब्लम हो गया. बराबर है ना. अगर गलती हुआ है मेरा तो मेरे को बता दो कि मेरा गलती है. मैं मान तो कल ही बोला आपको कि आपका गलती नहीं है, मेरा ही गलती है. वही है ना. क्या है, देखो मैं तो पहले से ऑफिस से आ रहा था. वो तो अच्छा हुआ कि किसी को कुछ लगा नहीं. वो तो फैमिली वाला बंदा था, उसकी फैमिली इधर रहती, मेरी फैमिली वहाँ पे रहती, वो नज़दीक रहता है. अच्छा हुआ कि किसी को कुछ लगा नहीं. तो उसका थोड़ा ओट गया, तो दांत घुस गया और उंगली में लगा, ऐसा भूल गया. ये तो उसको मतलब दवाखाने में दिखाया है कि नहीं? लेके गए हैं, दवाखाना गया, खुद गए. खुद गया क्या? ठीक है, चलिए आपका स्कैनर दे दो, मैं आपको वापस कर देता हूँ. तर मंडळी, मी तुम्हाला एकच सांगेन, कालचा जो इन्सिडेंट माझ्यासोबत झाला त्याच्यावरनं एक सांगेन की प्लीज दारू पिऊन गाडी चालू नका. कारण की दारू पिल्यामुळेच हा कालचा इन्सिडेंट जो आहे माझ्यासोबत घडलेला आहे. आणि सुदैवाने कोणतीही म्हणजे प्रॉब्लेम नाही आलाय. सो हे बघा, विदाउट गिअर्स, विदाउट एनी सेफ्टी, काय चाललंय यार. गाडी विली मारतात. सो एनिवे, तर मी तेवढंच सांगेन की दारू पिऊन जे आहे ते तुम्ही प्लीज गाडी चालवू नका. दारू पिऊन असल्यामुळे काल जे इसम होते 2 जण, ते दारू पिऊन असल्यामुळे त्यांनी दारूच्या नशेमध्ये, दारूच्या धुंदीत असल्यामुळे त्यांनी जो आहे तो ऍक्सिडेंट, छोटासा ऍक्सिडेंट जो आहे तो झालेला आहे. सो प्लीज बी अवेअर. आणि गाडी दारू पिऊन तर अजिबात चालू नका. दारू पिऊ नका इन द सेन्स दारू पिऊन गाडी चालवू नका. नशीब की मागून कुठली गाडी नव्हती. जर मागून गाडी जर असती एखादी तर आय थिंक की एवढ्या स्पीडमध्ये कोणीच कंट्रोल करू शकत नाही गाडी. तर काहीतरी काल विचित्र घडलं असतं. नशिबाने ते घडलं नाही, ही एक चांगली गोष्ट झाली. पण प्लीज हे अवॉइड करा आणि सेफ ड्राईव्ह करा. हेल्मेट वापरा
ॲटलिस्ट बाईक चालवताना शूज वापरा. आपण लोकलसाठी जे आहे ते यूज करतो, पण ज्यावेळी तुम्ही मेन रोडवरती जाल तर शूज आणि हेल्मेट कंपल्सरी वापरा मित्रांनो. कारण की शूज तुमच्या पायाला, म्हणजे जो मेन पाया खाली पाय आहे, आपलं बोट वगैरे आहेत, ती ॲटलिस्ट थोडीफार तरी सेव्ह राहतील आणि हेल्मेटमुळे आपलं डोकं सेव्ह राहील. तर सांगायचं एवढंच तात्पर्य आहे की दारू पिऊन गाडी चालवू नका आणि हेल्मेट कंपल्सरी यूज करा. तर असा काही इन्सिडेंट माझ्यासोबत घडलाय. चला मग, कालचा दिवस आपला खूप वाईट होता असं समजू, आणि एक नवीन दिवसाला आणि एका नवीन दिवसापासून, म्हणजे आजपासून आपण परत एक नवीन सुरुवात करू. आजपासून नवीन राईड करू. आपल्या राईड ह्या होतच राहतील, त्याबद्दल काय शंका नाहीये. पण ठीक आहे, डोंट वरी. चला तर मग भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये, भेटू आपण एका नवीन उमेदीमध्ये, एका नवीन जोशामध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. चला, बाय बाय, सी यू. आणि काळजी घ्या, उन्हाचे दिवस चालू आहेत तर पाणी जास्त प्या, हायड्रेट राहा, डिहायड्रेट होऊ नका, बॉडीला त्रास करून घेऊ नका, पाणी जास्त प्या आणि सेफ राहा आणि सेफ ड्राईव्ह करा. चला तर मित्रांनो, बाय बाय. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.